पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करताना खूप कठीण जातं. जर तुम्ही व्लॉग सोडून कुठल्या तरी विषयावर तो बोलायचं ठरवता, तेव्हा त्यासाठी डोक्यात खूप काय व्हिज्युअलाइज करत असता, काय बोलायचंय, कोणते पॉइंट स्पष्ट करायचे आणि कोणत्या फ्लो मध्ये बोलायचं. विषयाबद्दल जास्त कन्फ्युज न होण्यासाठी आपण बुलेट पॉइंट सुद्धा लिहून ठेवतो, कारण रेकॉर्डिंग करताना काही मागे पुढे होतं कामा नये. जो विषय हाती घेतलाय तो व्यवस्थित कामावर मांडावा यासाठी. पण पहिल्यांदा कॉन्टेंट बनवण्याच्या सुरुवातीला कमी सराव, कोणती अनुभव नसल्याने ती खूप गोष्ट जगतात, तरी सुद्धा आपण ती जबरदस्तीने रेकॉर्ड करतो आणि स्वतः सॅटिस्फाय नसताना पोस्ट करून टाकतो. कारण आपण खूप मोठ्या इन्फ्लुएन्सरला बोलताना बघितलेलं असतं, जस्ट पोस्ट इट, पोस्ट करून टाका, पोस्ट केल्याने सगळं शिकाल वगैरे वगैरे. पण आताच्या या टाइम झोनमध्ये ते वाक्य खूप डेंजरस ठरू शकतं, जे तुमच्या युट्यूब ग्रुपची वाट लावेल. मग काय पोस्ट नाही करायचं काय? जोपर्यंत चांगला सेटअप आणि कॅमेरा समोर कॉन्फिडेंटली बोलता येत नसेल तोपर्यंत थांबायचं का? असं मुळीच नाही. कॉन्फिडन्स हा प्रॅक्टिसनेच बिल्ट होणार. जर तुम्ही खरंच कंटेंट जगासमोर पोस्ट करा, तेव्हाच तर खरी रिॲलिटी समोर दिसते की आपण किती पाण्यात आहोत, अजून काय करत आहोत आणि आपण नक्की कोणती चूक करतो हे बघायला हवंच ना. तर मग नक्की सुरुवात कशी करावी हे मी माझ्या अनुभवानुसार लवकरात लवकर आणि विदाउट स्ट्रगल कंटेंट कसा बनवता येईल हे तुम्हाला चॅनलवर सांगणार आहे. वळूयात आपण आजच्या विषयाकडे. फर्स्ट टाइम आपण व्हिडिओ रेकॉर्ड करताना खूप अडखळत असतो. ज्या विषयावर आपण बोलणार आहोत ते पॉइंट्स अधूनमधून ब्लँक होत असतात. भले आपण बुलेट पॉइंट्स लिहिले असतील तरी सुद्धा. म्हणून फक्त पॉइंट्स नाही तर पूर्ण स्क्रिप्ट लिहून काढलीच पाहिजे, ती पण तुमच्या बोलण्याच्या स्टाईलमध्ये, जशी तशी फ्लो मध्ये. खूप काय चांगलं लिहिता येतं जे रेकॉर्ड करायच्या आधी खूप महत्त्वाचं ठरेल की तुम्हाला आधी ट्रान्सलेट माहित आहे, मग ती एकदा दोनदा वाचली पाहिजे, जस्ट लाईक रिव्हिजन. पण पाठांतर करायला जायचं नाही. मी सांगतो तुम्हाला खूप सोपी प्रोसेस, जी वापरली तर शूट व्यवस्थित होईल बिना अडकता. ते म्हणजे टेलिप्रॉम्प्टर ॲप्लिकेशन वापरून कॅमेरा समोर न अडकळता आणि थेट प्रेक्षकांकडे पाहून बोलण्यासाठी स्क्रीनवर फिरणारे स्क्रिप्ट वाचायला मदत करणारे ॲप म्हणजे टेलिप्रॉम्प्टर ॲप्लिकेशन. हे ॲप तुमच्या टॅबलेट किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनला टेलिप्रॉम्प्टरमध्ये बदलतात. युट्यूबर्स, व्हिडिओ क्रिएटर्स, शिक्षक, व्यावसायिक वक्ते भाषण किंवा स्क्रिप्ट न अडखळता वाचण्यासाठी याचा वापर करतात. तुम्हाला ते प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचं आहे आणि तुमची स्क्रिप्ट शक्यतो मोबाईल नोट्सवरच लिहा. कारण मी सांगतो, सर्वात आधी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून कोणती एक फ्री टेलिप्रॉम्प्टर ॲप डाउनलोड करा. हा मी टेलिप्रॉम्प्टर ॲप डाउनलोड केला. ह्याच्यावरती तुम्ही कोणताही टेलिप्रॉम्प्टर ॲप डाउनलोड करू शकता. हे स्टार्टिंगचा होमपेज आहे. त्यामध्ये डेमो स्क्रिप्टमध्ये जाऊया आपण. त्यानंतर एडिटमध्ये आहे. एडिट तिकडे दिलेलं आहे. एडिटमध्ये गेल्यानंतर ही स्क्रिप्ट आहे. इथून तुम्हाला तुमची स्क्रिप्ट हे करायची आहे, ॲड करायची आहे. मग याच्या अगोदर आधी आपण हे स्क्रिप्ट पुन्हा डिलीट करू. इकडे जी डेमो स्क्रिप्ट आहे ती आपण डिलीट करूया. मी माझी स्क्रिप्ट तुम्हाला दाखवतो. मी स्क्रिप्ट मोबाईलमध्ये लिहितो. मोबाईलमध्ये लिहिल्यानंतर म्हणजे तिकडे कॉपी पेस्ट करायला इझी पडेल. आणि बुकवरती लिहिलं तर वापस मग मोबाईलवरती लिहा, डबल काम पडेल. तर तुम्ही कॉपी करूया स्क्रिप्टला. आणि स्क्रिप्ट आपण इकडे टाकायची. ही इकडे पेस्ट केली तर ही माझी स्क्रिप्ट इथं आली आणि हे सेव्ह करतो. आणि आपण करूया आता रेकॉर्ड व्हिडिओ करता नाही बघा. ही इकडे माझी स्क्रिप्ट. आता जर मी प्ले केलं किंवा रेकॉर्ड करता गेलं तर ही हळूहळू वरती जाईल आणि आपल्यावरती हिला स्पीड कमी करता जास्त येतं आपल्याला. ते मी तुला दाखवतो. हे बघा इथं प्लस लिहिलं आहे. ही स्पीड वापरा बघा. स्पीड आहे ना, स्पीड कमी जास्त करते. मी आता फास्ट करून दाखवतो तुम्हाला. बस किती फास्ट होतं आहे. मग आपल्याला आता मी बोलू शकतो याच्यामध्ये. वाचून मी बोलू शकतो कॅमेरामध्ये. आणि कॅमेरामध्ये बोलताना वाटणार पण ना की मी वाचतो स्क्रिप्ट, कारण की माझ्या मोबाईलवरती ना स्क्रिप्ट आणि रेकॉर्डिंग पण मोबाईलवरून करणार, म्हणून सेम टू सेम दिसणार. ते डोळ्यावरती फरक नाही पडणार की मी वाचून बोलतो आहे. फक्त टोन वेगळे पाहिजे बोलताना. मस्त नाही वरती जात आहे. त्याची स्पीड आपण स्लो करूया. स्लो केल्यावरती किती स्लो होतं. हे स्लो झाले. वाचून बोलायचं, अडकायचं. वाचून बोलताना अडकता कमी येतं आपल्याला. एकदा दोनदा वाचली किती व्यस्त होईल. ह्यात सुद्धा प्रॅक्टिसची गरज लागेल, पण 2-3 दिवसात ही सवय होऊन जाईल. मग तुम्ही कितीही मोठा विषय सहज एक्सप्लेन करू शकता, रेकॉर्ड करू शकता. नो मोर स्ट्रेस.